नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्ती विरोधात आरोप। संभाजीनगरच्या पैठण रोडवरील कांचनवाडी भागात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम, तब्बल 101 बांधकामे महापालिकेने केली जमीनदोस्त। आता बघूया सविस्तर बातम्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप स्वतः त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। दानवे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले आहेत एकदा तुम्हीच बघा। नाही, खरं तर अशा धमक्या प्रकार ह्या राजकारणात कंटिन्यू चालू असतात आणि मी ते मागच्या 20-30 वर्षांना अनुभवतो। परंतु एखाद्या दिवशी एखादी धमकी येते, माणूस एखादा दारू पिलेला तो रागाच्या भरात बोलत असतो हेही कळतं मला। मग एखादी घटना घडलेली असते त्याच्यामुळे तो बोलतो। पण मला पहिल्यांदा ह्या ज्या फोन आले 3-4 दिवसापासून, मला वाटतं 14, 12, 13, 14, 15 या 3-4 दिवसात हे फोन आले। मी फार सिरियसली नाही घेतलं त्याचं। 12 तारखेला 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही। पण मी 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी जनरली 1:55, 2 वाजले असतील त्यावेळेस हे फोन झोपेत असताना मी कोणाची येतात म्हणून मला वाटलं कार्यकर्त्यांचे, कधी कधी डॉक्टर्स, कधी पोलीस स्टेशन असे फोन येत असतात शिवसैनिकाचे। झोपेत फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या, घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे। बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं, मग मी फोन बंद केला। पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं। पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो। मग सोडून दिलं। मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो। मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण या रोज अशा पद्धतीनं धमक्या आहेत, एकदा तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे। पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं, म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी। म्हणून मी रीतसर तक्रार माननीय पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे। पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय, माझ्याकडून मी ही तक्रार निश्चित केलेली। कारण काय, कशाबद्दल धमकी आहे? नाही, मी नाही का निवडणुकीचं कारण आता निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना। निवडणुका मला चांगला आठवतो 1996-97 पासूनच्या सगळ्या निवडणुका, महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाले, या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्त्वाचा रोल राहिला। त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या। परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळे कोणी केला असेल वगैरे असं मी म्हणणार नाही। छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहत वाळूज परिसरामध्ये एटीएमची अदलाबदल करून कॅश लंपास करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गुन्हा उघडकीस आणलाय। सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती। छत्रपती संभाजीनगर शहरात एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे। वाळूज परिसरातील मोरे चौक येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड अदलाबदली करून तब्बल 1,15,000 रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणात पोलिसांनी विकास सतीश करंजकर याला अटक केली आहे। आरोपी एटीएम जवळ थांबून पैसे काढताना अडचण येणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करत असे। यावेळी तो त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून पिन क्रमांक जाणून घेत खात्यातील रक्कम काढून घेत असल्याचं तपासात समोर आलं। दरम्यान 2024 मध्येही याच आरोपीने अशाच प्रकारे एका महिलेला गंडा घातल्याचं
उघड झालं. त्यावेळी कमी रक्कम गेल्याने महिलेने तक्रार दिली नव्हती. मात्र सध्याचं प्रकरण उघड झाल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांशी संपर्क साधून 2024 मधील घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास MIDC वाळूज पोलीस करत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागास कांबळे कुटुंबियांच्या पुढाकाराने देहदानातून वैद्यकीय शिक्षणासाठी मोलाचं योगदान देण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचनाशास्त्र विभागास सोमवार 16 रोजी नंदकिशोर कांबळे यांच्या सासऱ्यांचं देहदान प्राप्त झालं. त्यांचं निधन स्ट्रोकमुळे झालं होतं. त्यांच्या आयुष्यभराची इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांचं शरीर वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोगात यावं. त्यांच्या या इच्छेस मान राखत कुटुंबियांनी तत्परतेने देहदानास संमती दिली. भारतीय संस्कृती व धर्मपरंपरेत देहदान हे अत्यंत श्रेष्ठ दान मानलं जातं. याचा उदात्त भावनेतून कुटुंबांनी हा निर्णय घेतला. देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व देहदानाचं प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी कुटुंबियांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत थोरात यांच्या सौभाग्यवती देखील शरीररचनाशास्त्र विभागात उपस्थित होत्या. या प्रसंगी वातावरण भावनिक झालं होतं. कुटुंबियांना आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाचं दुःख असतानाही समाजोपयोगी व उदात्त कार्य केल्याचं समाधान वाटलं. यावेळी देहदान केल्यामुळे कुटुंबियांना प्रमाणपत्र देऊन घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी आभार मानला. या देहदान प्रक्रियेसाठी विभागातील डॉक्टर स्वप्ना आंबेकर, डॉक्टर वैशाली किरवले, डॉक्टर कोमल यांनी विशेष परिश्रम घेतले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराच्या अभ्यासासाठी देहदान अत्यंत महत्त्वाचं असून अशा उदात्त दानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोठा मदत होत असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलंय. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत जून 2025 व डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या CMA इंटरमिजिएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नवी दिल्लीचे उपाध्यक्ष CMA नीरज जोशी, महापौर समीर राजूरकर तसेच ICMAच्या निर्जल काउन्सिलिंगचे सचिव CMA चैतन्य मोहरीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. CMA इंटरमिजिएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, वंदे मातरम आणि CMA संस्थेच्या घोषगीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ICMAI छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे अध्यक्ष CMA बाबासाहेब शिंदे यांनी केला. तसेच चॅप्टरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष CMA विवेक देशपांडे आणि खजिनदार CMA अक्षय दंडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रशिक्षण समितीच्या कामगिरी आणि आगामी योजनांविषयी माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ICMAIच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलिंगचे सचिव CMA चैतन्य मोहरीर यांनी भविष्यामध्ये विद्यार्थ्यांकडून कंपनींना काय अपेक्षा आहेत हे नमूद केलं. त्याप्रमाणे या शहरातील जुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट अँड इंडिया कंपनी आणि नवी दिल्लीचे उपाध्यक्ष CMA नीरज जोशी यांनी सर्व उत्तीर्ण मुलांचं पालकांचं कौतुक केलं. कार्यक्रमाने मार्गदर्शन केलं. प्रसंगी बोलताना भाषेचं महत्त्व, प्रसंग सावध, निर्णय क्षमता, जिद्द व चिकाटी इथपर्यंत आणि इथून पुढे देखील किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितलं. इन्स्टिट्यूट आर्टिकलशिप आता 18 महिन्यांची करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्याबरोबरच नवीन सिलेबस 2026च्या ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचं देखील त्यांनी कळवलं. या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी आपलं मनोगत व्यक्त करत यशाचा प्रवास आणि अनुभव कथन केले. CMAIच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे सचिव CMA सलमान पठाण यांनी आभार प्रदर्शन केलं. तर सूत्रसंचालन साक्षी जोशी आणि चैतन्य जोशी या विद्यार्थ्यांनी केलं. कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य CMA सुरेश पिंपळे, CMA राजीव खंडाळकर, CMA डॉक्टर उमेश रुपारेल, CMA सृष्टी बेडेकर, CMA सुरेश गायकवाड, CMA राम भूमकर आणि CMA गौरव चंडालिया, CMA श्रेयस खोंडे तसेच बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. मागील वर्षभरात 24 जण छत्रपती संभाजीनगरमधून CMA झाले असून जवळपास 75 जण इंटरमिजिएट परीक्षा पास झाल्या. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर समीर राजूरकर यांनी मनपाच्या लेखा विभागाच्या कारभारात काही नाविन्यपूर्ण कार्य करता येईल का याकडे लक्ष वेधलं. एक अकाउंट डिपार्टमेंट आहे आमच्याकडं. वर्षानुवर्षे एक सातत्यानं पद्धत चालते. त्या पद्धतीने ऑडिटर असतो, गव्हर्नमेंटचा ऑडिटर असतो. या सगळ्या प्रकरणामध्ये
कधीतरी तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आमचे सगळे अकाउंट देऊ. एक 2-4 दिवस, 1-1 तास, 2-2 तास, 4-4 तास दिवस तुम्हाला तर सगळंच कळतं. तर आम्ही कुठं कॉस्ट कटिंग केली पाहिजे, आमचा कुठं खर्च वाढलेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे, असं तुम्ही या शहराचे नागरिक म्हणून त्या महापालिकेला व्हॉलेंटरी मदत करताल अशी मी अपेक्षा बाळगतो. आज जे पास आउट झालेत 24 जण, त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. 64 जण इंटरमिजिएट पास आउट झाले, त्यांनाही मी पुढच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला इथं बोलवलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. तुम्हाला माहिती आहे का की देशात दररोज 6,000हून जास्त लोक सायबर अपराध्यांच्या जाळ्यात करोडो रुपये गमावतात. काही लोकांना पैसे दुप्पट करायची जलद असते, तर काही लोक अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलून फसतात. आणि बरेच लोक बनावटी पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉलना घाबरून जातात. सायबर अपराध्यांच्या अशा कृतींना बळी न पडता तर रहा 2 पावलं पुढे. आजच फॉलो करा गृह मंत्रालयाचे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल सायबर दोस्त. तरीही तुम्ही त्यांचे बळी ठराल तर त्वरित कॉल करा 1930 वर किंवा तुमची तक्रार नोंदवा या वेबसाईटवर www.cybercrime.gov.in. लक्षात ठेवा, सायबर अपराध्यांना तुम्ही बिलकुल घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग पावलं उचला. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसांदिवस मंगळसूत्र चोरांचा हैदोस वाढत चालला असून नुकतंच मयूर पार्क भागामध्ये दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्याने मंगळसूत्र हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. तर अन्य एका घटनेमध्ये मैं यहाँ का भाई म्हणत एकाने भर रस्त्यात हवेत चाकू भिरकवून दहशत माजवल्याची घटना पडेगाव परिसरात घडली आहे. दुचाकीवरती आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील 1,10,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना मयूर पार्क परिसरात घडली आहे. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 15 मार्च रोजी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला गुरुदत्त हाऊसिंग सोसायटीतील घरासमोर शतपावली करत असताना दुचाकीवरती आलेल्या 2 आरोपींनी गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेलं. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल हे करत आहेत. मुलगा झाल्याची पार्टी मागत एकाने भर रस्त्यात हवेत चाकू फिरवून दहशत माजवल्याची घटना पडेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऋतिक उमेश आव्हाड, राहणार आमीन चौक, भीमनगर, भाऊसिंगपुरा असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी रोहित रवींद्र कांबळे, राहणार ख्रिस्तनगर, छावणी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचे मित्र निलेश आव्हाड, शिमोन चंदनशिवे आरोपीला मुलगा झाला म्हणून दारूची पार्टी मागत होते. आरोपीने दारू घेण्याच्या कारणावरून
चाकू हवेत फिरवत दहशत माजवली. मी इथला भाई आहे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात चाकूने वार केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गीता हाके करत आहेत. जीवनशैलींच्या आजारांमुळे प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती बाधित आहे. यावरती उपाय म्हणून औषध उपचार आणि जीवनशैलीत बदल केले जात आहेत. मात्र बालवयातच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली तर चुकीची जीवनशैली टाळत निरामय आयुष्य शक्य आहे. याच विचाराने आदर्श विद्या निकेतन सोसायटीच्या वतीने सुदृढ बालक स्पर्धेचं आयोजन बचपन प्ले स्कूल मध्ये करण्यात आलं होतं. या सुदृढ बालक स्पर्धेमध्ये 40 बालकांनी सहभाग नोंदवला. सहभागी बालकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. गार्गी पाटील ही मुलगी प्रथम विजयी ठरली आहे. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवी सावरे, श्रद्धा थोरात, पूनम सावडे आणि सुवर्णा कुलकर्णी, पूनम वडनेरे यांनी तपासणी केली. डॉक्टर सावरे म्हणालेत की हल्ली रेडी टू ईट फूडचा भडीमार आहे. विविध जाहिराती मुलांना आकर्षित करतात. मुलं त्याच गोष्टींचा हट्ट धरतात, पण यातून आरोग्यावरती होणारे घातक परिणाम तात्काळ दिसत नसल्याने वारंवार या पदार्थांचं सेवन होतं. पालकांनाही याचा अंदाज येत नाही. बाळ गुटगुटीत दिसत असल्याने ते हेल्दी आहे असा समज होतो, पण प्रत्यक्षात गुटगुटीत असणं म्हणजे उत्तम आरोग्याचं लक्षण हे मुळीच नाहीये. वयानुसार उंची, वजन, मुलांच्या हालचाली असायला हव्यात. चपळता, ऊर्जा हे त्यांच्या उत्तम आरोग्याची निशाणी आहे. या स्पर्धेत सानवी राठोड ही मुलगी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली. प्रथम आणि द्वितीय विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आले. जयस्वाल महिला संघटनेच्या अध्यक्षा सारिका जयस्वाल यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी बचपनच्या मुख्याध्यापिका चंचल जयस्वाल, आदर्श विद्या निकेतनचे डॉक्टर सुरेश जयस्वाल उपस्थित होते. आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही शिबिराला भेट दिली. बालवयातच आरोग्याविषयी जागरूकता ठेवल्यास शेवटपर्यंत उत्तम आरोग्य लाभेल असा सल्ला मान्यवरांनी दिला. श्री स्वामी शिवकृष्ण हिंदू संमेलन समिती शिवनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून गुढीपाडवा, हिंदू नववर्ष व हिंदू संमेलन निमित्त भव्य अशी शोभायात्रा दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. त्या पत्रकार परिषदेचा आम्हाला सर्व जे आहे हिंदू समाजाशी निगडीत सगळ्याला आम्हाला निमंत्रण देणं गरजेचं होतं. तर त्यामुळं पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या तळागाळापर्यंत निरोप जाईल या उद्देशाने आम्ही पत्रकार परिषद बोलली होती. आणि जे कार्यक्रमाचं नियोजन आहे, जी रॅली निघणार आहे, जे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आहे त्याच्यामध्ये ठेवलेले ते सगळे तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील, तुमच्या माध्यमातून तुमचं कसं माध्यम आहे तळागाळापर्यंत जाण्यासाठी की ते सगळ्यांच्या घरोघरी पोहोचू शकतो. काही ठिकाणी आम्ही गेलो नाही तिथे तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही पोहोचू शकतो. त्याच्यामुळे आम्ही पत्रकारांशी बोललो. कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार? कार्यक्रमाचं स्वरूप हे शोभायात्रेने सुरुवात होणार आहे. शोभायात्रा आता जसं सांगितलं आम्ही महादेव मंदिर, भोलेश्वर महादेव मंदिर, भांडासनगर इथून शोभायात्रा निघेल. तर त्याच्यानंतर भजनी मंडळ वगैरे असं आमची मिरवणूक निघत अशी दुर्गा माता मंदिर विष्णुनगर, त्यानंतर हनुमान मंदिर विष्णुनगर, जैन मंदिर आर्यनगर, नाथनगर येथील तुळजा भवानी मंदिर, गणपती मंदिर आणि उत्तरनगरमधील लिंबेवाडी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे त्याची सांगता होऊन तिथं संमेलन आयोजित केलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही सांगता करणार आहे आणि तिथं आपले भागवताचार्य हरिभक्त पारायण अतुल महाराज आदमाने नेवासाचे यांचं आणि रुपेशजी बंगाळे म्हणून यांचं व्याख्यान ठेवलं. असे वेळ आता 5 वाजता आम्ही शोभायात्रा काढणार आहे, 5 ते 7 वाजेपर्यंत आणि 7 ते 9 पर्यंत व्याख्यान राहणार. संभाजीनगरच्या पैठण रोडवरील कांचनवाडी भागामध्ये मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. पैठण रोड ते धुळे सोलापूर मार्गाला जोडणाऱ्या 2 किलोमीटर लांबीच्या डीपी रस्त्यावरील तब्बल 101 बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत. यात धुळे सोलापूर महामार्गाला जोडणारा 2 किलोमीटरचा मार्ग मोकळा झालाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून कांचनवाडी भागामध्ये मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. पैठण रोड ते धुळे सोलापूर मार्गाला जोडणाऱ्या 2 किलोमीटर लांबीच्या डीपी रस्त्यावरील तब्बल 101 बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केले आहेत. या धडक कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्ते रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. अतिक्रमण विभागाने कांचनवाडी परिसरात कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये 63 पक्की घरे, दुकाने आणि 38 कच्ची बांधकामे, शेड, कंपाऊंड आणि ओट्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे पैठण रस्ता आता थेट धुळे सोलापूर महामार्गाला जोडला जाणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने पैठण रोडवरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार असणार आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी महापालिकेचे 60 अधिकारी कर्मचारी आणि 40 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज यहाँ पे हमने पैठन रोड से लेके
तो जो धुले सोलापुर हाईवे को टच होने वाला जो 24 मीटर का डेवलपमेंट प्लान का रास्ता है, वो रास्ते पे आज कार्रवाई के लिए हम आए हैं। इसके पहले हमने ये जगहों पे जितने भी निवासी लोग थे या फिर जिनके व्यवसाय थे, इन सभी लोगों को हमने नोटिस इशू की थी और नोटिस के एवज में उनके तरफ से जो भी जवाब आए थे वो नियमानुकूल नहीं थे। इसलिए आज के दिन हम ये कार्रवाई के लिए यहाँ पे आए हैं। यहाँ पे कार्रवाई करते वक्त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन और पुलिस विभाग की ये संयुक्त कार्रवाई है और उसमें पुलिस विभाग ने काफ़ी अच्छे तरीके से मनुष्यबल उपलब्ध कर दिया है और हमारे भी 5 जेसीबी और तकरीबन 100 यहाँ पे लोग हैं, कर्मचारी और अधिकारी यहाँ पे। तो ये रास्ता अगर 24 मीटर का हो जाएगा तो एक जो पैरेलल कनेक्टिविटी है जो धुले सोलापुर हाईवे को है, यहाँ के लोगों को उसको बहुत अच्छे तरीके से ये जगहों के लिए कन्वीनियंस और अप्रोच हो जाएगा। उसके लिए ये सब प्रोसेस करने के लिए आज हम आए हैं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्ती विरोधात आरोप। संभाजीनगरच्या पैठण रोडवरील कांचनवाडी भागात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम, तब्बल 101 बांधकामे महापालिकेने केली जमीनदोस्त। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।